नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, माहे नोव्हेंबर 2023 व डिसेंबर 2023 या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा जो जी.आर. आहे तो जी.आर. दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी पारित केला होता। त्याचा जो शासन निर्णय होता तो नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्रमांक येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी रुपये 2,109 कोटी 12,02,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। हा जो जी.आर. आहे मित्रांनो तो 31 जानेवारी 2024 रोजी आलेला होता। त्याच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत व त्याचं आधार प्रमाणीकरण हे आपले सरकार सेवा केंद्रामार्फत चालू झालेलं आहे। ते आधार प्रमाणीकरण आपण आता ऑनलाईन कसं करायचं त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ व पाहूया हे आधार प्रमाणीकरण आपण ऑनलाईन कसं करायचं ते। सर्वप्रथम महाऑनलाईन लॉग इनमध्ये आपलं जे आपले सरकार सेवा केंद्राचा ID आणि पासवर्ड आहे तो ID टाकून आपण इथे लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। आता इथे डाव्या बाजूला आपल्याला खाली स्क्रॉल केल्यानंतर आधार प्रमाणीकरण हा ऑप्शन दिसत आहे। यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। आता इथे आपल्याला मित्रांनो विशिष्ट क्रमांक जो आहे तो विशिष्ट क्रमांक विचारलेला आहे। आता हा जो विशिष्ट क्रमांक आहे मित्रांनो तो तुम्हाला आपल्या गावातील तलाठ्यामार्फत तुम्हाला तो विशिष्ट क्रमांक मिळेल किंवा ती यादी जी आहे ती तुम्हाला तलाठ्यामार्फत मिळेल। आता मित्रांनो हा व्हिडिओ आपण आपले सरकार सेवा केंद्रासाठी बनवलेला आहे, त्यामुळे ही जी यादी आहे ती तलाठ्याकडून आपले सरकार सेवा केंद्रामध्ये येईल। आता हा जो विशिष्ट क्रमांक आहे तो विशिष्ट क्रमांक इथे आपण टाकून घ्यायचा आहे। विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्यासमोर सगळी माहिती दिसेल। मित्रांनो आता हा मी सॅम्पल व्हिडिओ बनवला आहे ज्याचे की आधार प्रमाणीकरण अगोदर झालेलं आहे। ते आपल्याला आपली संपूर्ण माहिती दिसेल। इथं शेतकऱ्याचं गाव, गट क्रमांक, तोटा काय झालेला आहे, बाधित क्षेत्र किती आहे, वितरित केलेली रक्कम किती आहे, आधारनुसार शेतकऱ्याचं नाव काय आहे, शेतकऱ्याचा आधार नंबर, शेतकऱ्याचं बँकेचं नाव, बचत खाते क्रमांक, IFSC कोड आणि जर मोबाईल नंबर असेल तर इथे मोबाईल नंबर दिसेल। आता मित्रांनो ही माहिती आपण शेतकऱ्याला विचारून व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। जर इथे सर्व माहिती बरोबर असेल तर नो ग्रीव्हियन्स या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे नो ग्रीव्हियन्सच्या समोर जे सिलेक्ट बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जर यातील एखादी माहिती चुकीची असेल तर यातून आपण जी माहिती चुकीची आहे त्यासमोर इथे सिलेक्ट करायचं आहे। नसेल तर नो ग्रीव्हियन्स या बटनावरती सिलेक्ट करायचं आहे आणि इथे खाली आधार eKYC या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे जो कन्सेंट आहे तो कन्सेंट ॲक्सेप्ट करायचा आहे आणि बायोमेट्रिक यावरती आपण क्लिक करून आपलं बायोमेट्रिक मशीनच्या मार्फत त्यांचं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। व आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर अशा प्रकारची जी पावती आहे ती आधार प्रमाणीकरणची जी पावती आहे ती आपण शेतकऱ्यांना प्रिंट काढून द्यायची आहे। मित्रांनो अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांचं जे आधार प्रमाणीकरण आहे ते करून घ्यायचं आहे।